ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण आपल्यावर जळणारी माणसं आणि त्या जळणाऱ्या माणसामुळे, त्या व्यक्तीमुळे आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे अडचणी निर्माण होतात त्याबद्दल मी बोलणार आहे. तर आता तुम्हाला जळणारे म्हणजे कसं? जळणारे म्हणजे तुमच्याविषयी त्यांच्या मनामध्ये द्वेषभाव. म्हणजे तुमचं काही चांगलं होईल, त्यांच्या पोटामध्ये कसा जाळ उठतो, जाळ, ठक 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 आग लागते. तुम्ही एखादी नवीन वस्तू घेतली, घरामध्ये एखादी नवीन वस्तू घेतली तरी ती पाहण्यासाठी येतात बरं का. म्हणजे तुम्ही बोलावलं अथवा ती पाहण्यासाठी येतात. तुम्हाला काहीही शंका येत नाही, त्यांच्या चेहऱ्यातून दिसत नाही, त्यांच्या वागण्यातून दिसत नाही. खूप छान आहे, वा 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 असं म्हणणार, तुमची स्तुती करणार. परंतु त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये ही जळाऊ वृत्तीचापणा हे असतो आणि ते आपल्याला लवकर कळतच नाही. आपण आनंदाच्या भरामध्ये वावरत असतो आणि ही जळाऊ वृत्तीची व्यक्ती आपला कार्यक्रम करते. बरं, ते कसं आहे, बऱ्याच जणांना नैसर्गिक ते काही जणांना जन्मताच ते गुण आलेले असतात, काही जणांना तयार झालेले असतात, कुणा एकामेकाचं देखवत नाही, याच्यामधून निर्माण होतात अशा व्यक्तींना. आणि अशी व्यक्ती ज्या वेळेस आपल्या संपर्कात येते त्यावेळेस आपल्याला अडचणी निर्माण होतात. तुम्ही आठवा, कधीतरी तुम्ही आठवा की तुम्ही एखादी वस्तू घेतलेली आहे, काहीतरी घेतलं, गाडी घोडा अथवा इतर काही घेतलं असेल. कदाचित बंगला घेतलाय, तुम्ही घर घेतलंय, आणि तशी जळाऊ व्यक्ती तिथे आली, समजा तुमची संबंधित आहे, ते तुम्हाला काहीच कळत नाही. तुमची मैत्री आहे, दोस्ताना आहे, तुमची मैत्रीण असेल, मित्र असेल, अथवा नातलग असेल, काही सांगता येत नाही. असं काही एखाद्या वेळेस म्हणतात ना, आपलं वाईट जवळचे व्यक्तीच करतात. लक्षात घ्या, आपलं वाईट करतात ना, इतर बाहेरल्या लोकांना काही देणं घेणं नसतं, काहीच देणं घेणं नसतं बाहेरच्यांना. त्यांना ज्या वेळेस आपल्या संपर्कात अतिशय जवळ येते, मग ती मैत्री, अगर नातंच आपलं काहीतरी संबंधित नातं असतं, त्यावेळेसच ही लोक अशी गोष्टी करू शकतात. लांबची व्यक्तीला काही देणार, लांबच्या व्यक्तीचा आपल्यावर काहीही परिणाम होत पण नाही. कारण ही जी गोष्ट असते ना, ही ऊर्जेची गोष्ट, एनर्जी म्हणतो आपण, नकारात्मक एनर्जी. ही एनर्जी म्हणजे काय की बाबा त्याच्या शरीरातून त्याच्या बाहेर पडते ना, त्या वस्तूवर तिचा आघात होतो. आणि चांगली वस्तू सुद्धा, आता तुम्ही नवीन गाडी घेतली उदाहरण, नवीन गाडी सुद्धा अचानकपणे प्रॉब्लेम काढू शकते, काही होऊ शकतो. कुणाला हे पटणार पण नाही, पण ज्यांना का हा अनुभव आला आहे ना, त्यांना तुम्ही विचारा. अथवा नवीन घर घेतलंय समजा तुम्ही, तशा ठिकाणी आली तर बऱ्याच वेळेस घरामध्ये काहीतरी घटना घडतात. ते काहीतरी म्हणजे तुम्हाला जेणेकरून त्या घराविषयी तिरस्कार निर्माण होईल. काहीतरी म्हणजे तिरस्कार म्हणजे काहीतरी आहे, घबराट निर्माण होईल. अगर तुमचं मन लागणार नाही त्या घरामध्ये, असा प्रकार होतो.
हं? म्हणून तुम्ही अशा लोकांना, आता सगळेच तसे असतात असं नाही, पण बरेच असतात. सगळेच असत असतात असं नाही, पण बरेच असतात. तुम्ही शोध घ्या. मला तुमच्या नात्यामध्ये विदुष्ट आणायचं नाही, परंतु आपल्याकडे असं येतात ना, मग या अशा समस्या घेऊन त्यावेळेस कळतं ना, म्हणून मी तुम्हाला सांगत असतो. तर असे लोक व्यक्ती आपल्या संपर्कात असतील तर बऱ्याच वेळेस आपल्याला अपयश येतं. लक्षात घ्या. धरल्यालं काम होत नाही. आता लोक बोंबा मारतात, आमचं काम कुठलंच होत नाही. मारतात का नाही? आपल्याला कशातच यश येत नाही, कशातच येत नाही. आता त्याला वेगवेगळे कारण असतात. प्रत्येक समजा आजार असलं त्याला कसं वेगळं, तसं हा एक प्रकार आहे की जळाऊ वृत्तीचे व्यक्ती, नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्ती ज्यावेळेस आपल्या संपर्कात असतात त्यावेळेस अशा घटना घडतात. बऱ्याच वेळेस आपल्याला यश येत नाही, पैशाला पैसा सुद्धा लागत नाही, अनावश्यक खर्च होतो, दुखणे, भाने, आजारपण वगैरे 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 वगैरे. पूर्वीचे लोक खूप चांगले होते. पूर्वी जी लोक होते ना, त्यांना अशा गोष्टी कळत होत्या, सर्वसामान्याला कळत. आताच्या कसं भापकात मध्ये चाललेत हो, अशा देव असला काही गोष्टीला मानत नाही. त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम येईल, ती आधुनिकता आली ना ती. पण पूर्वीचे लोक असं कुणाला म्हणजे जास्त परिचित करत नसत, सांगत नसत, काही नसत, काही गोष्टी गुपचूप ठेवत असत. कारण काय, ही अशी जळाऊ वृत्तीची व्यक्ती काय कधी आपलं कार्यक्रम करील हे सांगत नाही. एखादा आपल्या घरामध्ये बाळ झालंय, पूर्वी कसं असतं, बाळतनीला असं बाहेर येऊ पण देत नव्हते. म्हणजे तिचं बाळ सुद्धा बघायला आपल्याला शक्यतो चान्स नसायचा. का बरं? कारण बऱ्याच वेळेस अशा लोकांची, अशा व्यक्तींची नजर लागायची त्यांना, बाळाला. आणि बऱ्याच वेळेस आईची पण नजर लागते बरं का बाळाला. ते थोडंसं वेगळा प्रकार आहे. पण नजर हा म्हणजे नकारात्मक विचार. बऱ्याच जळाऊ वृत्तीची जी व्यक्ती त्या बाळाच्या नजीकमध्ये आली तर ते बाळाला त्रास होतो त्या गोष्टीचा. म्हणून पूर्वी लवकर बाळ बाहेर आणत बी नव्हते, दाखवत बी नव्हते. शक्यतो महिना 2 महिने तर काय गपचिपच ठेवायचे, कारण ते बाळा ते नाही बाहेर येऊ द्यायचं नाही, कुठं काही नाही. आता आपल्याला ते वाटायचं की असलं कसलंय, पण तेच बरोबर होतं. कारण बाळाला, बाळातीन बाईला नजर लागू नये अशा ह्या असल्या लोकांपासून थोडस अलिप्त ठेवावं, या मागचा उद्देश होता ते. आजकाल नाही, बाळातीन झाली होती कारण त्याच्या अगोदरच नातलक बिळून बसत असतात तिथं. लगेच आणून म्हणतात झालं. बरं असो ते, हे एक बाळाचं झालं. पण अशा अनेक गोष्टीला, अनेक वस्तूला अथवा आपल्या घराला काय असं न, त्यालाही असे लोक नजर लावतात म्हणजे त्यांच्या मनात आलं की ते होतं. तुम्ही एखादा काम करत आहात, समजा तुम्हाला एखादा बिझनेस असेल, काही असेल, तुमचं खूप काही चाललंय, व्यवस्थित चाललंय, आणि अशी जळाऊ वृत्ती जर आपल्या ह्याच्यात आली संध्यात तर तुमचा बिझनेस सुद्धा कोलमडू शकतो. बरेच लोक म्हणतात आम्हाला, आमचं चांगलं चलत होतं हो, पण काय झालं की आता चलनाच गेलंय व्यवस्थित. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की त्यांना असे जळाऊ वृत्तीच्या लोकांमुळे प्रॉब्लेम येतोय. अहो, साधं लग्न जमलं, आता बऱ्याच वेळ लय उचका करायची सवय लागलेली आहे. लयच प्रचित, हे मोबाईल वगैरे काय झालं की लगे मुलगा जमायच्या अगोदरच, ते म्हटलं ते लग्न जमायच्या अगोदर मुलगा पाहिलं काय तर लगेच त्या व्हॉट्सअपला ही काय असला मुलगा, असं तसं प्रचलित सगळं कालवा करून टाकतात, सगळीकडे माहिती करून टाकतात.
लग्नाच्या समजा जमायच्या अगोदर त्यांचे फोटो, कुठं काही कार्यक्रम, ते लग्नासारखं सगळं ते शूटिंग वगैरे काढणं वगैरे, मग ते त्यांच्या ग्रुपला, व्हॉट्सअपला, नातलगाला, ह्यांना त्यांना वगैरे 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 दाखवतात. मग ह्याचा परिणाम काय होतो तुम्हाला माहित आहे का? याचा सुद्धा परिणाम जबरदस्त होतो. आता सगळेच लोक चांगले असतात असं नाही. सगळे लोक चांगले असतात असं नाहीये. काही लोकांना तुमचं हे लग्न, तुमचा तो जावई अथवा तुमची ते कोणाला मूल, हे नवरी कुणा पटत नसतं, काही नसतं. त्यांच्यामधली जळाऊ वृत्ती जागृत होते. आणि तुम्ही जे प्रचलित केलाय, प्रसिद्ध केलाय सगळा व्हिडिओ, फोटो वगैरे, त्यावेळेस यांच्या मनामध्ये एक नकारात्मक गोष्ट तयार होते जबरदस्त, आणि कदाचित तुमचं लग्न सुद्धा मोडू शकतंय. बघा, अशा घटना घडलेल्या आहेत. कदाचित लग्न झाल्यानंतर सुद्धा घटस्फोट लागली झालेले आहेत. त्याला हे गोष्टी आहेत कारण बऱ्याच. आता ते दुसरे बी असतात, पण ते पण हे पण चालतंय त्याला. बघा, काही जणांचं ऐन लग्नामध्ये भांडणं झालेले आहेत, ऐन लग्नामध्येच. तर ही दुसरं तिसरं काही नसतं. बऱ्याच वेळेस ही गोष्ट नजरेची गोष्ट असते. म्हणून पूर्वी कसं त्याला ते नवरदेवाला समजा धागा बांधणं वगैरे, विधियुक्त कार्यक्रम करायचे, नवरीला वेगळ्या पद्धतीनं काही काही तिला दृष्टी लागू नये, कुणाची नजर लागू नये, ह्या गोष्टी करत होते. आताच्या बाईला नवरीला काही केलं आता उजळतच निघते. तिला मेकअपच्या दुसरं काही ते असल्या बाकीच्या काही गोष्टी, धागे पिगे काळे अमुक तमुक काही चालत नाही. तिच्या मेकअप पुढे ते बाकीचं तिला नको वाटतं काही. अरे पण तू मेकअप करायलीस कशाला? तू तुझं मेकअप सुद्धा घातक ठरतं मावशे. तुझं मेकअप सुद्धा अति जर सुंदर दिसाली ना, ती जी नजरा आहेत ना, नजरा ते करतात बेजार. सगळ्याच्याच नजरा चांगल्या असतील असं नाहीये. खूप मोठ्या मोठ्या लग्नामध्ये मी पाहतो, तिकडे नवरा नवरीचं तिकडं चालू असतं, कॅमेरा तिकडे लावलेलं असतं, इकडे टीव्ही लावलेले असतं, मोठमोठे स्क्रीन लावलेले आहेत, तिथून बघतात ते. आता तुमच्या नवरीवर टीकात्मक कार्यक्रम चालू होतो, आणि तो सुद्धा प्रॉब्लेम तुमच्या ह्या वैवाहिक जीवनावर होत असतो. हे तुम्हाला खरं वाटणार नाही, मला सुद्धा माहित आहे. सगळ्यांनाही पटत नाही गोष्ट, कारण अशा व्हिडिओ सुद्धा माझे बघत नाही, कारण मी वेगळ्या पद्धतीने बोलत असतो. आणि काय असतं, मोजके मला माहित आहे तेवढं सांगत असतो. तुम्ही व्हिडिओ पहा अथवा ती अंमलात आणा, हा माझा प्रश्न नाहीये. पण हे असं असतं, ज्यांना अनुभव आहे ते माझं पाहतात, ते सांगतात. पण आपण उत्साहानं मोठ्या प्रमाणात आपण विवाह सोहळा करतो, पण काही गोष्टी असतात ते आपण ते पाळत नाहीत. म्हणून विवाह करू नका मोठा, असं बी नाही माझं म्हणणं. तुम्ही घरं घेऊ नका, असं बी नाही माझं म्हणणं. पण त्याचे काही नियम आहेत, पत्ते आहेत. काही आपल्या घराला नजर लागू नये, आपल्या लग्नामध्ये नवरा नवरीला नजर लागू नये, त्यांचा संसार मोडू नये म्हणून काही आशीर्वाद वगैरे अशा काही गोष्टी असतात. त्या आशीर्वाद देणं तर लांबच राहिले. आशीर्वाद द्यायचा आता नवरीच पायाच पडत नाही, आश्वती झुक 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 लांबूनच. अरे बाई, तू पायावर डोकं आदळ त्या वडीलधारी मंडळाच्या. तुझं डोकं त्यावरल्याचा असा हात, त्याच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण, तुझा जे आशीर्वाद आहे, तुझा संसार सुखाचा होईल. ह्या गोष्टी पण केल्या जात नाहीत ना. नजरेपासून बचाव. तर हे अशा अनेक आहेत नजरेच्या बाबतीत. असं जर मला सांगायचंय काय की आपली मैत्री, आपला दोस्ताना कुणाबरोबर ठेवायचा. जर आपल्याला अशा लोकांची थोडी जाणीव झाली, एकदा दोनदा चुकल माणूस, तर अशा लोकांपासून दूर राहायचं. घरगुती प्रॉब्लेम येत असतील तुमच्या, काही नवधून काही करत असाल, तिथेही काही येत असेल, अचानक तुमचं काही गोष्टी बंद पडतात, काही काही होतं बघा नजरेमुळे, अशा नकारात्मक. तर असे जर व्यक्ती आले, एकदा दोनदा आपल्या लक्षात आलं की अशा व्यक्ती, तर त्या व्यक्तीशी संपर्क करू नका, त्या व्यक्तीशी संपर्कात राहू नका, त्या व्यक्तीशी जास्त बोलू नका. तिला घरात येण्याचं थोडं मनाई करा, अथवा जास्त जवळ केलंच करूच नका. नका करू. अहो, चांगले असते. आता तुम्हाला वाईट वाटतं, मी तर म्हणतो लय तुम्ही डीपमध्ये काही काही बोलतात, पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला
ही जी असतात ना, आता समजा प्रेम प्रकरणातले सुद्धा, एखादी चांगली मुलगी असेल अथवा चांगली स्त्री असेल अथवा समजा एखादा चांगला मुलगा पुरुष असेल, जर समजा स्त्री खराब असेल, कुठल्या तरी वेगळ्या वृत्तीची असेल, म्हणजे एक सामाजिक दृष्ट्यानं अथवा तिचं मन नकारात्मक ऊर्जेचं असेल, काही असेल, अशा व्यक्तीशी समजा आपण एक स्त्रीचं धरूया, अशा व्यक्तीशी जर संबंध ठेवले, समजा शारीरिक संबंध म्हणून, तर ते संबंधामुळे सुद्धा जर स्त्री खराब असेल ना, तर ते पुरुष बर्बाद होतो, आयुष्यातून उठू शकतो. लक्षात घ्या, त्याचं आयुष्य बर्बाद होतो, तो मरू बी शकतो अथवा काही म्हणजे काही त्याच्या जीवनामध्ये काही प्रगती होत असेल ना, त्याची अधोगती होते, हे लक्षात घ्या. हे नकारात्मक वृत्तीचे जे असतात ते बायांचं. आणि जर पुरुष तशा पद्धतीचा असेल, बाई चांगली असेल, तर त्या बाईची वाट लागते. लक्षात घ्या, एवढं खतरनाक कार्यक्रम आहे. म्हणून जर आपल्याला अशा गोष्टीची जाणीव झाली, तुमची खूप मैत्री आहे, तुमचे प्रियशी असन, प्रियकर असन, ते बी असलं तरी तुमची मैत्री जर असली तर असं जर काही थोडीफार जाणीव होती तर दूर राहा, तुम्हाला आयुष्यातून उठावं लागेल. लक्षात घ्या, नुसत्या गोड बोलण्यावर जाऊ नका. तुम्हाला आयुष्य सुधारायचं, तुमचं जीवन सुधारणित करायचं असेल तर अशा व्यक्ती मग कितीही जवळचे असतात, नातलग असो म्हटलं, सुरक्षित अंतर ठेवा. ही एक गोष्ट झाली. पण याच्यावर काय काय तोडगे असते, काय नाही असतं, अशा नजरेपासून काय, हे मी तुम्हाला जर व्हॉट्सअप नंबर असतो त्याच्यावर मला सांगा व्यवस्थित फोन, त्यावेळेस मी ती तोडगा काय करावा लागतो वगैरे अशा गोष्टी सांगत असतो. शक्यतो मी आता यूट्यूबवर समजा तोडगे देत नाही मी, त्याच्यामुळं हे असं होतं. हे जर तुम्हाला अशा गोष्टी घडत असतील तर तुम्ही वैयक्तिकरित्या विचारू शकतात. तर असो मंडळी, नजरेतला प्रताप पाहायला तुम्ही आता आपला निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. आपला निरोप घेतो आणि परत भेटतो पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधान.